जय हिंद मित्रांनो, आपल्या युट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पवित्र पोर्टल शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये सर्वांचे नशीब जे आहे शेवटी लॉक झालेले आहेत। आता इथून पुढची प्रोसेस नेमकी काय आहे, निवड यादी कधीपर्यंत लागणार आहे, एक्झॅक्टली कशा पद्धतीने उमेदवारांना या ठिकाणी जे आहे प्रेफरन्स जनरेट, असाइन आणि लॉक करत असताना प्रॉब्लेमचा सामना करावा लागला, त्याविषयी आपण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्यातल्या त्यात इथून पुढे आणखी काही राउंड्स असू शकतील का, त्या गोष्टीविषयी देखील आपण चर्चा या सेशनच्या माध्यमातून करणार आहोत। परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचे चॅनल सबस्क्राइब करा, साइडचं जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। चला तर मित्रांनो, बघूया आपण महत्त्वाची माहिती। परंतु आपण जर का पुढच्या अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणीची तयारी करत असाल तर तुमच्याकरिता उपलब्ध आहे फास्ट ट्रॅक बॅच। या बॅचमध्ये टेट परीक्षेकरिता आवश्यक असलेलं सगळं जे कंटेंट आहे ते तुम्हाला सहजपणाने उपलब्ध असणार आहे। डेली लाईव्ह लेक्चर, रेकॉर्डेड लेक्चर, अनलिमिटेड व्ह्यूज, पीडीएफ नोट, डाऊट क्लिअरिंगचं सेशन, कंप्लीट रेकॉर्डेड बॅच, याच्यासोबतच जे आहे 500 टेस्ट असलेली जे टेस्ट सिरीज, असं एक कंप्लीट पॅकेज तुम्हाला मिळणार आहे। त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळतील या ठिकाणी मास्टर टीचर नावाचं जे ॲप आहे, या ॲपवर महाराष्ट्रामधलं सर्वात ट्रस्टेड अशा प्रकारचं प्लॅटफॉर्म आहे। याचा फायदा तुम्ही उचलू शकता आणि शेवटच्या काही दिवसांमध्ये स्वतःचा अभ्यास जर का आपल्याला या ठिकाणी चेक करायचा असेल तर यापेक्षा उत्तम असलेली दुसरी टेस्ट सिरीज तुम्हाला कोणत्याही ठिकाणी उपलब्ध नाही। या टेस्ट सिरीज मध्ये तुम्हाला 100 फुल लेंथ टेस्ट आहेत आणि 400 टॉपिक वाइज टेस्ट। याचा फायदा तुम्हाला निश्चितपणाने होणार आहे, कारण याच्यामध्ये एकूण 28,000 प्रश्नांचा संग्रह आहे। या प्रश्नपत्रिका मोबाईल आणि लॅपटॉप दोन्हीवर सोडवता येतात। ॲज इट इज IBPS च्या पॅटर्न प्रमाणे या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळेल। इथे तुम्हाला मराठी आणि इंग्लिश दोन्ही भाषेमध्ये प्रत्येक प्रश्न मिळणार आहे आणि विशेष म्हणजे 5 फुल लेंथ प्रश्नपत्रिका या ॲपमध्ये मोफत देण्यात आलेल्या आहे। ॲटलिस्ट बाकी काही नाही ते नाही, या मोफत प्रश्नपत्रिकाचा तरी या ठिकाणी आपण वापर करावा, उपयोग करावा अशी माझी इच्छा आहे। हे कुठे मिळणार आहे तुम्हाला, हे देखील तुम्हाला मिळू शकेल या ठिकाणी मास्टर टीचर नावाचं आपले जे प्लॅटफॉर्म आहे त्या प्लॅटफॉर्मवर। आता येऊया आपण आपल्या मूळ मुद्द्याकडे। कालच्या तारखेला पवित्र पोर्टल मार्फत चालू असलेल्या शिक्षक भरतीच्या संदर्भामधला फेज 2 ची जाहिरात जी आलेली आहे, फेज 2 च्या 2 जाहिराती आल्या खऱ्या अर्थानं। पहिल्यांदा एक जाहिरात आली, त्याच्यानंतर आणखी आपल्या अभियोग्यता धारकांच्या वतीने व्यवस्थितरित्या पाठपुरावा केला गेला, मंत्रालयामध्ये आंदोलन केले गेले आणि त्यातल्या त्यात कोर्टानं या ठिकाणी काही संस्थांना परवानगी दिली होती या ठिकाणी जाहिरात अपलोड करण्याकरिता। म्हणजे सगळ्या गोष्टीला कारणीभूत ठरून इथे जे आहे आणखी एक ॲडिशनल ॲड त्याच्यामध्ये ॲड करण्यात आलेली आहे आणि या सगळ्या गोष्टींना अगोदर प्रेफरन्सेस लॉक केल्यानंतर पुन्हा एकदा प्रेफरन्सेस लॉक करण्याची संधी मिळाली आणि कालच्या तारखेपर्यंत रात्री 12 वाजेपर्यंत आपल्या अभियोग्यता धारकांना चान्स दिला गेला होता की आपण प्रेफरन्सेस जुने जर का लॉक केलेले असेल ते अनलॉक करा, डिलीट करा, नव्याने जनरेट करा, असाइन करा आणि लॉक करा। आता सर्वांचं नशीब लॉक झालेलं आहे। याच्या पूर्वी देखील बऱ्याच वेळा लॉक झालेला आहे आणि काही लोकांना त्या पिटाऱ्यामधून, त्या नशिबाच्या लॉकमधून जे आहे यश देखील मिळालेलं आहे। बऱ्याच जणांचं आयुष्य बनलेलं देखील आहे, कारण आतापर्यंत पवित्र पोर्टल मार्फत जवळपास 18,000 उमेदवार आपल्या हक्काच्या नोकरीवर लागलेले आहेत। फेज 2 मध्ये देखील बऱ्याच प्रमाणावरती उमेदवारांना या ठिकाणी जे आहे आपल्या हक्काचा जॉब मिळणार आहे। जवळजवळ 11,000च्या आसपास जागा या ठिकाणी फेज 2 मध्ये होत्या, त्यामध्ये विथ इंटरव्ह्यू आणि विदाउट इंटरव्ह्यू दोघांचा समावेश आहे। आता कालपर्यंत रात्री 12 वाजेपर्यंत ज्या उमेदवारांनी आपले प्रेफरन्सेस या ठिकाणी लॉक केलेले आहे, केवळ आणि केवळ त्याच उमेदवारांचा विचार पुढच्या निवड यादीकरिता केला जाणार आहे। ज्या उमेदवारांनी या ठिकाणी लॉक केलेले नाहीत, मग ते जनरेट केलेले असेल, असाइन केलेले असेल, काही असू द्या, किंवा लॉग इनच केलेलं नसेल, त्या उमेदवारांचा विचार होणार नाही। ज्यांचे लॉक झालेले आहेत प्रेफरन्सेस, केवळ आणि केवळ त्यांचा विचार या ठिकाणी निवड यादीकरिता होणार आहे। याच्यामध्ये आणखी एक गोष्ट तुम्हाला सांगतो, 2 तारखेपर्यंत ज्या उमेदवारांनी प्रेफरन्सेस लॉक केले होते आणि नंतर जी काही सूचना आली त्या सूचनेच्या नंतर ज्या उमेदवारांनी लॉक केलेले नाही किंवा काहीच लॉग इन वगैरे करून पाहिलेलं नाही, परंतु त्यांचं त्या तारखेला लॉग इन होतं, त्या उमेदवारांचा विचार होईल। ते उमेदवार रेसमध्ये आहेत
परंतु त्यावेळेस जेव्हा नोटिफिकेशन आली त्यावेळेस त्यांनी अनलॉक केलं आणि सोडून दिलं आणि शेवटी लॉक झालेलं नाही कालच्या रात्री 12 वाजेपर्यंत, तर त्या लोकांना प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतं. लक्षात आलं ना? म्हणजे एकूण दुसऱ्या भाषेमध्ये जर का सांगायचं स्पष्टपणाने, काल रात्री 12 वाजेपर्यंत ज्यांचे प्रेफरन्सेस लॉक होते केवळ आणि केवळ त्या उमेदवारांचा पुढच्या निवड यादीकरिता विचार केला जाणार आहे. मेरिट कुठपर्यंत येईल असे बरेच जण विचारतात. तर बघा, मेरिट बऱ्यापैकी खाली येईल. किमान 4, 5, 6 मार्काने प्रत्येकाचं जे मेरिट आहे ते खाली यायला पाहिजे. याच्यामध्येही विषयाप्रमाणे, माध्यमाप्रमाणे, वर्गाप्रमाणे थोडंफार मेरिटमध्ये व्हेरिएशन्स येतं, पण जनरली ढोबळ मानाने आपण जर बघितलं 5-6 मार्काने खालीवरही या ठिकाणी मेरिट जाऊ शकतं. म्हणजे प्रत्येकाने आपली आपली कॅटेगरी बघायची. मागच्या वेळेस जे आहे आपली कॅटेगरी, आपला वर्ग, आपले या ठिकाणी विषय याचं मेरिट कुठे होतं आणि आता त्याच्यापेक्षा 4-5 मार्काने खाली येऊ शकतं. ठीक आहे, काही काही कॅटेगरीमध्ये जे उमेदवार जास्त राहिले तर एवढा जास्त फरक हे या ठिकाणी पडणार नाही. तर महत्त्वाचा प्रश्न आहे, मेरिट यादी कधीपर्यंत लागू शकते? तर बघा, साधारणपणाने मेरिट यादीला 15 दिवसांचा अवधी तर आपल्याला द्यावा लागतो. आता इथून पुढे 15 दिवस जर म्हटलं तर 20 तारखेच्या आसपास आपल्याला पवित्र पोर्टलवर निवड यादी पाहायला मिळणार आहे. म्हणजे चालू जो महिना आहे मे महिन्यामध्येच आपल्याला निवड यादी पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. कारण जर फेज 2 ची जर आपल्याला आठवण असेल तर त्यावेळेस माननीय शिक्षण आयुक्त महोदय त्यावेळेसचे सूरज मांढरे सर यांनी अतिशय या ठिकाणी फास्ट पद्धतीने प्रोसेस केली होती आणि त्यावेळेस केवळ आणि केवळ 10 ते 11 दिवसांमध्ये लॉक केल्याच्या नंतर त्यांनी यादी लावून दाखवली होती. तसं आताही घडू शकतं, कारण सिस्टीम तीच आहे. जरी आयुक्त बदलले असेल तरी देखील त्यांच्या खाली काम करणारे जे काही उच्च पदस्थ अधिकारी आहे किंवा जे पोर्टल आहे, जे बेंगळुरू स्थित तिलिस्मा कंपनी काम करते आहे, ती कंपनी देखील तीच आहे. त्यांनी जर का व्यवस्थितपणाने काम केलं तर निश्चितपणाने 8 ते 10 दिवसांमध्ये देखील आपल्याला निकाल पाहायला मिळू शकतो आणि शेवटी जे आहे फेज 2 वरती पूर्ण विराम लागू शकतो. परंतु कहाणीमध्ये ट्विस्ट अजूनही असणार आहे. एकदा निवड यादी लागली म्हणजे फेज 2 संपला असं नाहीये. उदाहरणार्थ उर्दू माध्यमाच्या संदर्भामध्ये त्याच्यानंतर जो काही ओपन कन्व्हर्टेड राऊंड आहे तो राऊंड लागेल. कारण नियमाप्रमाणे जर जाहिरात दिलेली असेल तर त्या जाहिरातीमधली सगळी पदं भरणे, नियमानुसार भरणे हे क्रमप्राप्त असतं, बंधनकारक असतं, मॅन्डेटरी असतं. आणि पहिल्या राऊंडला तेवढे उमेदवार या ठिकाणी सापडले नसेल त्या कॅटेगरीचे, तर तो ओपन कन्व्हर्टेडचा एक राऊंड उर्दू माध्यमाच्या संदर्भामध्ये घ्यावा लागतो. आता आपला प्रयत्न असेल की तो उर्दू माध्यमाचा जो ओपन कन्व्हर्टेड राऊंड आहे तो निवड यादी लागल्याच्या नंतर फार लवकरात लवकर व्हायला पाहिजे. तर अशा प्रकारे ही संपूर्ण जी अपडेट आहे प्रेफरन्सेस लॉक करण्यापासून ते निवड यादीपर्यंत आता ती जवळजवळ कंप्लीट झालेली आहे. आता अयोग्यता धारकांनी फेज 2 च्या संदर्भामध्ये काहीच करायचं नाहीये. जस्ट वेट अँड वॉच करायचं आहे. ज्यांचे प्रेफरन्सेस लॉक झालेले आहे त्यांनी आपल्या आपल्या ईश्वराकडे, त्यांनी ज्याच्यावर श्रद्धा आहे त्यांच्याकडे प्रार्थना करायची आहे आणि आपल्या कामाशी काम करायचं, प्रतीक्षा करायची आहे फायनल निवड यादीची. तुम्हा सर्वांना अंतिम निवड यादीकरिता खूप साऱ्या शुभेच्छा.